नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी रोहित जाधव एकाग्र अकॅडमीच्या यूट्यूब चॅनलवर परत एकदा तुमचं सगळ्यांचं स्वागत करतोय. तर तुम्ही पाहू शकता आपण राज्यसेवेसाठी यशस्वी ही बॅच घेऊन येत आहोत. आता राज्यसेवेसाठी ही जी बॅच आपण घेऊन येणार आहोत 100 दिवसांसाठीची टार्गेटेड बॅच असणार आहे, ज्यामध्ये आपण राज्यसेवा पूर्वला टार्गेट करू आणि त्यानंतर एकदा पूर्वपरीक्षा तुमची झाली, पूर्वपरीक्षा आपल्याला माहिती 28 तारखेला आहे, तर आपण काय करतोय 10 तारखेला आपली बॅच स्टार्ट होईल, 21 तारखेपर्यंत आपली बॅच एंड होईल. पूर्ण 100 दिवसाचं त्यामध्ये पूर्ण प्लॅनिंग असेल. पूर्वचा सगळा सिलेबस त्यामध्ये पीवायक्यू वगैरे आणि एमसीक्यू सगळं आपण त्यामध्ये कव्हर करू. ते झाल्यानंतर त्याचे तुम्हाला नोट्स वगैरे सगळे आपण देऊ. ते झालं की तुम्ही प्रिलियमची एक्झाम देणार. प्रिलियममध्ये तुमचा चांगला स्कोर आला की मग पुढे आपण मेन्ससाठी परत यशस्वीचा दुसरा पार्ट आपल्याला कंटिन्यू करायचा आहे. तर आता या बॅचमध्ये काय काय असेल त्याबद्दलची सगळी माहिती तुम्हाला मी सांगणार आहे. जसं आता लेक्चर कसे असतील, नोट्स मिळतील का, टेस्ट सिरीज, तर त्याबद्दलची पूर्ण माहिती तुम्हाला इथे मिळणार. आणि महत्वाचं की ही बॅच आपण ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये देतोय आणि त्यामध्ये अनलिमिटेड व्ह्यूज देखील असणार आहेत, हे लक्षात घ्या. तर आता या बॅचमध्ये ही आपली पूर्ण टीम तुम्हाला दिसते, ज्यामध्ये आता काही शिक्षक हे पूर्व परीक्षाचे काही टॉपिक शिकवतील, काही मुख्य परीक्षेसाठी असणार आहेत. तर 100 दिवसामध्ये तुम्हाला त्याचं एक टाइम टेबल पण मी देईल, त्या टाइम टेबलनुसारच आपली बॅच ही चालणार. तर जर आपण बघितलं तर या टाइम टेबलमध्ये आपण डे वाईज तुमचे सब्जेक्ट डिसाईड केलेले आहेत. मंडेला हिस्ट्री, ट्युजडेला जनरल सायन्स, वेनसडे जॉग्राफी, थर्सडे मॅथ्स रिझनिंगचं जे पण सीसॅटचा आपला पार्ट आहे तो कव्हर होईल, फ्रायडेला पॉलिटी आणि सॅटर्डेचा जो दिवस आहे तो आपण टेस्ट सिरीज आणि मेंटरशिपसाठी राखीव ठेवला आहे. 2 तासाची आपली टेस्ट सिरीज होईल आणि त्यानंतर त्या टेस्टचं एक्सप्लेनेशन, मेंटरिंग. आता हे मेंटरशिप म्हणजे नेमकं काय आहे, तर या मेंटरशिपमध्ये टेस्ट सिरीजमध्ये तुमचा जो आलेला स्कोर आहे तो किती कमी आला, काय त्यामध्ये काही काही तुमचे गोष्टी काही चुकल्या असतील किंवा तुम्हाला कुठले पार्ट समजले नाही, मग त्याबद्दलची 1 to 1 मेंटरशिप त्यामध्ये आपण करून घेणार आहे. आणि ऑनलाईनवाल्या विद्यार्थ्यांसाठी पण हे सगळं अवेलेबल आहे, दोन्ही मोडमध्ये आहे. तुम्हाला ज्या मोडमध्ये जॉईन व्हायचे त्या मोडमध्ये तुम्ही जॉईन होऊ शकता. आपली पहिली बॅच ऑलरेडी फुल झाल्यानंतर आता आपल्याला ही यशस्वी म्हणून दुसरी बॅच लॉन्च करावी लागते आणि आपल्या ॲपवरती तुम्ही इथे बघा QR दिलंय, तर या QR ला स्कॅन करून आपल्या ॲपवरती जा, तिथे तुम्हाला बॅचचे पूर्ण डिटेल मिळेल, त्यामध्ये जाऊन तुम्ही ती परचेस करू शकता. आता ही जी आपली टेस्ट सिरीज आणि ह्या सगळ्या गोष्टी आहेत त्याचं पण एक शेड्यूल तुम्हाला दिलं जाईल. आणि आता इथे आपण फर्स्ट राऊंडमध्ये हिस्ट्री, जनरल सायन्स, जॉग्राफी हे सब्जेक्ट स्टार्ट करतोय. जसं आपला हिस्ट्रीचा पार्ट कव्हर होईल मग त्या जागी आपण समजा इकॉनॉमिक्स स्टार्ट करणार आहे. त्यानंतर करंट अफेअरचे लेक्चर्स पण यामध्ये असतील. इथे एवढेच नाव आहेत म्हणजे तेवढे सब्जेक्ट शिकवणार असं नाहीये, पण डे वाईज मी फक्त सब्जेक्टची नावं दिलेली आहेत. याच्या व्यतिरिक्त समजा इन्व्हायरमेंटवरती पण आपल्याला राज्यसेवेच्या प्रिलिम्समध्ये काही क्वेश्चन येतात, तर तो पार्ट पण इथे होईल. आता काही जण म्हणतील मग सर इथिक्सचं नाव नाहीये. इथिक्स मीन्स आहे आपल्याला या बॅचमध्ये पूर्व परीक्षेसाठीचा जो पण प्लॅन आहे तो सगळ्यामध्ये कव्हर करायचा आहे. इथिक्स असेल किंवा बाकी आर्ट अँड कल्चर असेल किंवा दुसरे जे काही सोशल जस्टिस वगैरे जे पण बाकीचे टॉपिक्स आहेत, इंडियन सोसायटी, हे सगळे मेन्स ओरिएंटेड टॉपिक ते याच्या पुढे स्टार्ट होणार. पहिले तुमचं सगळं प्रीचं हे आपण कव्हर करणार आहे, प्रीला लक्षात घेऊन. आता टेस्ट सिरीजच्या बाबतीत जर आपण बघितलं तर त्याचं पण या ठिकाणी मी तुम्हाला टाइम टेबल डिटेलमध्ये देणार आहे आणि हा कॉम्प्रिहेन्सिव्ह प्लॅन आपल्या टाइम टेबलनुसारच चालेल. म्हणजे तुम्हाला लेक्चर्समध्ये जे जे सांगाल तेच तुम्हाला स्टडी करायचं. आता आपण काय केलं, डेली 4 तासाचं प्लॅनिंग ठेवलेलं आहे, 3 तास लेक्चर आणि प्लस 1 अवर. आता हे प्लस 1 अवर आणि हे काय आहे ते मी तुम्हाला एक्सप्लेन करतो. तर आपल्या लेक्चर्समध्ये आपण काय प्लॅन करणार, कन्सेप्ट सांगणार, त्याच्यावर आधारित नोट्स तुम्हाला देणार, त्याच्यावर आधारित एमसीक्यू आणि पीवायक्यू. पीवायक्यू कुठले येऊन गेलेले त्याला आपण प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स म्हणतो ते सगळे. एमसीक्यू त्याच पॅटर्नवर आधारित नवीन एमसीक्यू बनवलेले असतील ते आपण कव्हर करणार. आणि आन्सर रायटिंग. आता आन्सर रायटिंग हा मेनचा पार्ट आहे. मग आता काही जण म्हणतील की हा मेनचा पार्ट तुम्ही पूर्वच्या ह्याच्यामध्ये का घेताय, तर हे आपण एक एक्स्ट्रा फीचर टाकलेलं आहे यामध्ये की हे थोडं थोडं आपण यामध्ये स्टार्ट करणार आहे. थोडं थोडं म्हणजे काय की जसं आता 15 मिनिटात एखादा प्रश्न लिहिण्याची सवय करून दिली, तर पूर्वचा अभ्यास करता करता ही थोडीशी सवय त्यामध्ये लागली पाहिजे. म्हणजे आता 3 तासाच्या लेक्चरमध्ये तुम्हाला एखादी कन्सेप्ट शिकवली जाईल. समजा हिस्ट्रीमध्ये एखादा पार्ट शिकवला 1857चा उठाव, मग त्यावर आधारित नोट्स पण तुम्हाला दिल्या जातील. त्यावरती कुठले पीवायक्यू आलेले ते सगळे करून घेतले जातील. त्यावर कसे अजून प्रश्न विचारले जाऊ शकतात ते एमसीक्यूज आपण करून घेणार. आणि 1857 रिलेटेड युपीएससीने काही क्वेश्चन विचारलेले आहेत मेन्समध्ये, मग त्याला आपण मराठीमध्ये ट्रान्सलेट करून त्याच्याशी रिलेटेड एखादा प्रश्न तुम्हाला या ठिकाणी लिहून घेणार. म्हणजे आपली ही अशी पूर्णपणे त्या ठिकाणी ऑल इन वन अशी तयारी होऊ शकते. आणि टेस्ट सिरीजचं जर तुम्हाला शेड्यूल हवंय तर इथे टेस्ट सिरीजचं तुम्हाला पूर्ण शेड्यूल दिलेलं आहे.
ऑनलाईन ऑफलाईन दोन्ही मोडमध्ये आहे. ऑनलाईन विद्यार्थ्यांसाठी ऑनलाईन अवेलेबल असेल, ऑफलाईनवाल्यांना सेंटरला येऊन आपलं जे दादरचं सेंटर आहे तिथे व्हिजिट करून ही टेस्ट द्यावी लागेल. टेस्टच्या तारखा इथे दिलेल्या आहेत. एव्हरी सॅटर्डे आपण टेस्ट ठेवलेली आहे 21, 28. संडेला मोस्ट ऑफ द मुलांचे काही दुसऱ्या गव्हर्नमेंट एक्झाम वगैरे असतात तर त्यांना देता येत नाही, म्हणून आपण सॅटर्डेचा डे इथे सिलेक्ट केलेला आहे. आणि एखाद्या वेळेस समजा तुम्हाला त्या टाइमला देता आली नाही टेस्ट, तर आपण मग तुम्ही आम्हाला रिक्वेस्ट करून त्याचा टाइम स्लॉट तुमच्यासाठी आपण चेंज करू शकतो. तर फर्स्ट टेस्ट जीएसची आपली 21 तारखेला असेल. आता यामध्ये आपली बॅच स्टार्ट झाल्यानंतर जेवढा पार्ट शिकवून होईल त्या पार्टवर आधारित ती टेस्ट असणार आहे. पण पूर्ण 100 क्वेश्चन आणि 200 मार्काची टेस्ट ती असेल. टेस्ट 2 28 तारीख, टेस्ट 3 5 तारीख आणि त्यानंतर सीसॅटचा पार्ट शिकवून झाल्यावर मग सीसॅटची टेस्ट पण या ठिकाणी सुरू होणार. तर अशा पद्धतीने टेस्ट 1, 2 असं करत करत तुम्ही बघा टोटल 15 टेस्ट यामध्ये असणार आहेत. आणि लास्ट टेस्ट आता इथे बघा आपण काय करणार आहे, 30 तारखेपर्यंत वीकली वाईज आपण टेस्ट घेणार. 30 तारखेला आपलं सगळं सिलेबस झालेलं असेल. त्यानंतर आपली रिव्हिजन सायकल स्टार्ट होईल. रिव्हिजन सायकल झाल्यानंतर परत एकदा तुमचे आयोगाच्या प्रमाणे आपण 2 दिवस पेपर ठेवणार एका आठवड्याच्या अंतराने, की ज्यामध्ये सकाळी तुमचा जीएसचा पेपर होईल, त्यानंतर ब्रेक नंतर सीसॅटचा पेपर होईल. आणि मग या 2 पेपरचं एक्सप्लेनेशन आणि पूर्ण मेंटरशिप आणि सगळ्या गोष्टी झाल्यानंतर 1 वीक तुम्हाला अभ्यासासाठी वेळ मिळेल आणि 28 तारखेला तुम्हाला पेपरला जायचंय आणि यशस्वी होऊन परत यायचंय. कोणाला काही डाऊट असतील या बॅचबद्दल, अजून काही शंका असतील मनामध्ये, तर तुम्ही कमेंटमध्ये सांगा. त्या सगळ्या गोष्टी तुमच्या या ठिकाणी आपण पूर्णपणे डाऊट तुमचे सॉल्व्ह करून देऊ. बघा एकदा जे पण नवीन विद्यार्थी असतील ज्यांनी बघितलं असेल त्यांच्यासाठी परत एकदा सगळ्या गोष्टी मी सांगतोय. पूर्णपणे आपली जी टीम आहे त्याला मी लीड करतोय. सगळे महत्त्वपूर्ण जे आपले सब्जेक्ट असेल, सीसॅट क्वालिफाय होत नाही काही जणांचं, माझ्यावर सोडून द्या, तुम्हाला क्वालिफाय करून देईल मी. जनरल सायन्सचा पार्ट मी कव्हर करणार आहे. बाकी आपल्याकडे पॉलिटी, हिस्ट्री सगळ्या विषयांसाठी वेगवेगळे नामांकित असे फॅकल्टीज आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रत्येकाने ही एक्झाम दिलेली आहे. त्यातले काही जण पूर्व पास आहेत, काही जण मुख्यमध्ये नाही पास झाले. तर हे मी का मुद्दाम सांगतोय, कारण मुलं कमेंटमध्ये येऊन तीच गोष्ट विचारतात, सर तुम्ही परीक्षा पास झालेली आहे का. मग आम्ही परीक्षा पास झालेली आहे का हे जर बघायचं असेल तर तुम्हाला आमच्या घरी यावं लागेल, कारण आपल्याकडे आधीच जे रिझल्ट्स वगैरे ठेवलेले आहेत ना ते आपण तुम्हाला दाखवू शकतो. आणि एक सिंपल गोष्ट मी सांगेल, तुम्हाला वाईट वाटेल का नाही वाटेल तुमचं तुम्ही बघून घ्या, पण एक सिंपलची गोष्ट आहे की सचिन तेंडुलकर तुम्ही सगळ्यांनी ओळखताय. तर सचिन तेंडुलकरचे जे गुरु होते त्यांचं नाव कदाचित तुम्ही ऐकलं असेल नसेल, रमाकांत आचरेकर. सचिन तेंडुलकर कधी त्यांना म्हटलं नाही की तुम्ही इंडियासाठी खेळले का, 100 सेंचुरी केली का. त्याला फक्त माहित होतं की आपला गुरु आपल्याला योग्य प्रकारे शिकवतोय, योग्य प्रकारे मार्गदर्शन करतोय. त्यांनी ते मार्गदर्शन फॉलो केलं. फक्त त्या रमाकांत आचरेकर सरांमुळे त्याचं करिअर झालं असं पण मी म्हणणार नाही. त्यांचा एक वाटा होता, त्यानंतर त्याच्या आई वडिलांचा वाटा होता सचिनच्या, त्यानंतर हे बाकीचे तर एक्सटर्नल फॅक्टर झाले, पण इंटरनल फॅक्टर कोणी, स्वतः सचिन ना. त्यांनी मेहनत केली, त्यांनी डेडिकेशननी सगळ्या गोष्टी केल्या. शिक्षक सांगतोय शिकवतोय, पण ते जर मुलाने फॉलोच केलं नाही तर कसं काय होईल. मग त्या सगळ्या गोष्टी त्यांनी केल्या. म्हणजे आपल्या एकट्याच्या सक्सेसमध्ये आपला एक वाटा आहे, पण आपल्याबरोबर आपले आई वडील, आपले मित्रमैत्रीण, आपले सहकारी असतील, आपल्याला शिकवणारे गुरु, या सगळ्यांचा एक वाटा असतो. त्यामुळे मी हे शेवटी का सांगतोय, कारण जर या बॅचला तुम्हाला जॉईन करायचं तर तुम्हाला एका विश्वासाने या बॅचमध्ये जॉईन व्हायचं. तुमच्या मनात शंका असेल मग ह्या सरांचं काय क्वालिफिकेशन, ह्याचं काय, तुम्ही सरळ सरळ आपल्या नंबरवरती डायरेक्ट कॉल करा. तुम्हाला मी प्रत्येक शिक्षकाशी बोलून देतो, त्यांनी कुठली परीक्षा दिली, मग किती पास झाला, किती नापास झाला, सगळ्या गोष्टी ते तुम्हाला सांगतील. ही गोष्ट लक्षात घ्या. त्यामुळे हे आपल्यावर डिपेंड आहे की तुम्ही कुठल्या व्ह्यूने ह्या सगळ्या गोष्टी बघताय, त्यानुसार मग ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला कळणार आहेत. तर ठीक आहे, बाकी सगळ्या गोष्टी आपण डिस्कस केलेल्या आहेत. लेक्चर्स कसे होतील, काय होतील, इथे ही कन्सेप्ट मी सांगितली तुम्हाला. टेस्ट सिरीजचं आपलं पूर्ण टाइम टेबल दिलेलं आहे. चला, तर आता जे विद्यार्थी खरंच इच्छुक आहेत त्यांच्यासाठी इथे आपला कॉन्टॅक्ट डिटेल दिलेली आहे. तर या नंबरवर तुम्हाला कॉल करायचं आहे. त्यानंतर आपलं जे ॲप आहे, तर ॲपची लिंक पण मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकणार आहे. तर त्या लिंकने तुम्हाला डायरेक्टली ॲपला जाता येईल आणि तिथे मग तुम्हाला यशस्वी नावाने बॅचचं जे लिंक मिळेल त्यावर क्लिक करून तुम्ही बॅच परचेस करू शकता. चला, आजसाठी एवढंच. धन्यवाद.